रामगडे माई बुढी काय आता मी कामाला पाठवत नाही. थंडीगार होती तिकून आली की घरचं काही जमत नाही. मग ते पोरगं किरकिर करते, पोराला वागवायला बाई पाहिजे. तर कसं आता बुढी काही कामाला येत नाही. तू जाय आता, तू लागलास तर पैसे मी देऊन टाकेन. पैसे आणा चला, माय 7,500 रुपये द्या. फुकायचे आहेत का माय पैसे? फुकायचे आहेत काय? पैसे घ्यायचे तिथले हातपाय जोडत जा. हो बाबा माय बुढी मी 24 तास कामाला पाठवतो, मला पैसे दे, असं कर, परमनंट त्या कामाला ठेव. आणि आता बुढी कामाला पाठवत नाही. नाही, तू हे पैसे फुकायचे नाही आहेत. मी देतो म्हटलं पैसे, पैसे देतो मी. पैशाबद्दल काही विषय नाही ना, पैसे भेटून जाते ना. तुझे आता पाहिजेत मुले, आता पाहिजेत, आता द्या लवकर आणा पैसे. हो, बुढी कामाला येत नाही तर मी पैसे काल ठेव तुमच्याकडे. एक तर मग बुढीला कामाला पाठवा. पाठवा त्या बुढीला कामाला. कसा करून आला तू लहान लेकरासारखा का म्हणशील? एवढा मोठा समजदार माणूस, लगा समजदार पोरगा तू. देतो म्हटलं ना तुले पैसे, रुपया घेतो ना. लागलं असतं 2 रुपये शेकड्याने पैसे देईन रे मी तुले. यादही देऊन टाकीन ना बँकेचं जे काही होते ते काही सांगू नका मला तुम्ही. बुढी जर कामाला येत नाही, मला कसं बाईची गरज आहे. मग काय काम तसंच राहू देऊ का मी? 7,500 अटकतात ना मग. आहे मग मला दुसरी मजूर नाही सांगा लागत का तुमच्या भरोशावर काय? मग माय पैसे मला देऊन टाका तुम्ही, टाइमपास करू नका माया. डुबले रे पैसे तुझे आणि मी कामाला येत नाही तुझ्या. जा लवकर उठून जा. डुबले पैसे कामाला येत नाही काय? फुकाचे आहेत का पैसे? जायचे हो. कोणी होगे ना तुम्हाला, हेपले ना कोणी देणार ना. 2 टाइमच्या खायचे वांदे होते तुमचे. मी ना पैसे दिले म्हणून 2 टाइमचा खायला तरी भेटून राहिलो अनाज. आता कोणा गु खाल्ला असता काय? आता झालं सटवट्ट. आता मग कामाला येत नाही, पैसे नाही ते डुबले पैसे. किल्लक काले भाजून राहिली वर, चबरून राहिली वर. घेणं ना देणं. काय गरज आहे चबरे तुले? मी बोलून राहिलो त्याच्यावर. माणसं भादरतो का जास्त? 2-4 हॉबळला ठेवून तू या बडा म्हणजे ना हे वाया जाईल केस आहे. हिच्या नको लागू. तुझे पैसे देऊन टाकतो ना बाबू. फक्त कसं 2-4 दिवस कोय काढतो. मला जमून राहिलो ना, मी पैसे देतो तू ये बस. जमलं की पैसे देतो. तुमची वाया जायला की असो काही असो, मला आता पैसे पाहिजे नाही तर बुडील कामाला पाठवा. चला, मला माणसाची गरज आहे, तिकडे माझी द्यायचं बाकी आहे. मी काय तुमचं ऐकू का मग? तर बुडील पाठवा. बुडीला कामाला पाठवा. मी नाही येत त्या वावरात कामा फामाले. जाय वाटून होत असेल त्याच्यानं ते करून घे. जाय होय. येत नाही म्हणजे येत नाही त्या वावरात मी. बरं माझ्यानं जे होत असेल तेच करून घेऊ काय? थांबतो. तुम्हाला जर पैसे आता जाताना द्यायला लावले तर मग म्हणतो मी आहे मुंशीराम नाही. मग एक तुला कामाला नाही, एक तर पैसा घेईन. आता काय लोक असे पैसे घ्यायच्या ती सुईच्या भोकात माहीत नाही. पैसे घेणं झाले की मग त्याच्या अंगात मस्ती येते. आता हे डंगरी पैसे घेतल्या म्हणते कामाला येत नाही. बुडीले म्हणते कामाला पाठवत नाही. आम्हाला फुकायचे आहेत का सहायचे पैसे? चालत्या शिवल्या घरी सहायचे, त्याच्या वर्षावर पैसे दिले पूर्ण. त्याची काढतो शान सहायचे जो. एक तर मेळ नाही देऊन राहिली. एकदा मेळ दे ना, 7.5 तुला तशीच देतो. पुढे पुढे ना कामाला येऊन रे. थांब तुला हिसका शिकवतो आता. थांबतो. चबरे काल म्हणतात चबरून राहिली. घेणं दे ना. मी बोलून राहिलो त्यासोबत प्रेमानं. अगोपणा करत राहिला जास्त तू. शिल्लकपणा. तुम्ही शिल्लक बोलू नका. डुबले त्याचे पैसे. त्याचे पैसे काही द्यायला लागत. काय करते होतो? काय तीर मारीन, काय हेकोड करीन आपलं तो. गो झाला तुझ्या शिल्लकपणामुळे सारं वाया जाते. हाय मी अगो. तुम्ही शिल्लक नका बोलू बरं. मुकड्यान बसा जराशे. बापा मुकड्यानच बसतो आता. काय लिहिलंच नाही. माऊली हो बबन मग या कमला बुड्डीचं मुंशीनं भाऊचं काही चालू आहे का? त्याला गाठी माहित पडलं का? नाही कडा काही माहित तर नाही आम्हाला काही. काऊन काय झालं? चालू आहे का ते दोघायचं? अरे चालू आहे का झुंबर? अरे हा नवा चालू आहे ना. म्या त्या निंबा खाली पाहिले ती आणि तटून उठले त्या खोपडे गेले तेव्हा. हो काय केलं काय माहित आहे ना दोघांना. तुम्हाला माहित नाही दोघायले? तुम्ही तर वार्ता आहे गावातली. तुम्हाला पहिली गोष्ट माहित पाहिजे. खरं गावात तर माझून झालं. शाळेला गुजरात आम्हालाच माहित आहे. कोणाच विषयी शाळा जमवल्या पण आता काय सांगा. नाही बा आपल्याला काही माहित नाही गड्या गावातला. आता कसं तुम्ही दोघंही चाप्टर मग माहित असून की तुम्ही कसे काही सांगणार नाही. पण कसं एक निरूप पोरतो का त्या मुंशीराम भाऊ. हे जर भांडं जर फुटले की नाही तर मुंशीराम माझ्या ढुंगणाची साल्ट उडतीन बरं. तो डॅनी काही सुद्धा नाही आहे. 10 मारतीने एकच मोजते. आणि तो त्याचा भाऊ मोठा झांगो तो बी बेकार आहे. मारामारी करायला. आणि झाबरू तर तुम्हाला माहिती आहे पहिलवानच आहे का. बुक्क्यात 32 गायब मुंशीरामची. जास्त नादी लागेल त्याच्या घराच्या. बाबा ते आम्हाला काही सांगू नको भाऊ. ते सारा आम्हाला माहित आहे. तो मुंशीराम हात धुवून लागला त्या बुड्डीच्या मागं. ते आजच थोडी चालू आहे. लय झाले 4-5 दिवस झाले चालू आहे दोघांचं. तुला वाटत असेल तर तू जाय भाऊ मुंशीरामले सांग. तो गडे 2-2 दोरानं ऐकून नाही राहिला. तो म्हणते मी पैसा पुरवून राहिलो तर कसं हिचा उपभोग मीच घेईन कमलीचा. असा मिळेला भाऊ तो आता. हा मुंशीराम भाऊ त्या बुड्डीच्या मजबुरीचा फायदा घेऊन राहिला. म्हणजे मजबुरीत ढोपळून घेऊन राहिला त्या बुड्डीला. हाय
हा गावात त्या बुडीला कोणी कामाला सांगून नाही राहिलं समजा. कोणी काही उदारा बाजारा देऊन नाही राहिले, किराणा दुकानवाले गावात कोणी काही उभं म्हणजे जेवारी घेऊन नाही देऊन राहिलं. हा मदत कोणाला मुंशीला मदत तिला ढोपरून घेऊन आला की मजबुऱ्या फायदा घेऊन राहिला. बाप्पा म्हणजे मजबुऱ्या फायदा ढोपरून घेऊन राहिला. म्हणजे तुला असं वाटतं की कमलीला सज्जन आहे. अबे 17-60 नवरे आहे रे तिले. आणि हे पोरग झालं हे डॅण्याचा आहे की दुसऱ्याचा हे कोणाला माहित नाही आहे ना. आणि तू सांगून राहिला जशी खूप सज्जन बाई आहे ती. ते नसे ना सज्जन, पण तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन राहिला ना. तिच्या मनमानशी होतं का की बा मी मुंशीरामदो जाईन की ढमुक की ढमुक, काय होतं का दोघांचं प्रेम आहे संबंध आहेत का काही नाही ना. ती बुडी मजबूर आहे म्हणून तो फायदा घेऊन राहिला आगडी. ते बी बिचारी मन मारून हे करून राहिलीशी. हो बापा ते कमली दुधान धुईल आहे. हो मी म्हणतो आपल्या दोघा तिघेले काय घेणं देणार त्याचं ते पाहिजे ना बाहेर जाऊ द्या ना, तो विषय म्हणून टाका बाबा. काय घेणं देणार आपल्या द्यायचं नाही. कसं मारामारी झाली नाही पाहिजे गावामध्ये हे वाटते माणसाले. कारण की कसं आहे झाबरू मस्तक सटकलं की कसं तो मला माझा कसा पैलवानगिरी आहे. तर मग मुंशीराम भोले धरू धरू उपटीन 5-6 ठिकाणी मुलीन मुंशीराम भाऊ 32 राहणार नाही तोटामध्ये. म्हणून तुम्हाला सांगून राहिला तुम्ही कसे फेवरेट आहे मुंशीराम भाऊ द्या. हो दे ना मारामारी होऊ दे ना गावामध्ये, मजा येते ना पायाले. भांडण नसतं पाहिजे गावामध्ये. भांडणं असली की थोडंसं कसं इंटरेस्ट येते. आम्हाला करमते गावामध्ये. तुम्हाला तर तेच पाहिजे नसतं कुरापत्या. म्हणून तर तुम्ही कसं याच्यात भांडणं लावत राहता दिवसभर. धंदे नेते तुम्हाला. तुमच्या बायका कसे कमवून आणतात तुम्हाला खाऊ घालता. हे जे रट्टे मारायला तुमच्या ढुंगणा तुमच्या बायकाईनं. अरे बा याचं कुठे या टोकल्याच भाषण ऐकून राहिला गड्या बबनचा. चाल बसा हा आपल्याला उतरला आता म्हणा. आपल्याला काही फरक पडत निर्लज्जम सदा सुखी. आपल्याला काय फरक पडते पण जाऊ दे. हे बेसरम आता जाऊन सांगतो समजा मुंशीरामले. मुंशीराम सांगल्याशिवाय नाही राहते. का रे हो शिवल्या हा का रे मी काय फुकाची लोक पोषायला बसेल आहे गाडीचा. फुकाची लोक पोषायला बसेल आहे गाडी. पण मुंशीराम कोण अरे काय झालं बाबा मुंशीराम भाऊ गरम कोण होऊन राहिला तू. फुकाचे कोणाला पोसून राहिला तू. काय झालं काय. अबे साल्या तू काय सांगितलं मला ते डोंगरी पट्टे मुंशीराम भाऊ तिले पैसा पुरवा ढमूक पुरवा फलानं करा गोड गोड बोला प्रेमानं घ्या प्रेमानं हात फिरवा. खायचं काही ते डोंगर म्हणते ते डोंगरी कामाले येणार नाही म्हणते कमली अजिबात येणार नाही म्हणते तुझ्या कामाले. उतरले का हुकलं वाटतं बाबा. मुंशीराम भाऊ ये बरं तू ये बरं खुर्चीवर बस मग मी तुला सांगतो काय ये तू बस ना बसून बोलू ना. असं गरम नको बोलू बा. पुढची का भोकात तिकडे मला सांगू माझा सारा इतका इंधन झालं. हा मला ती भेटली नाही ते डोंगर माजून राहिलं. ते म्हणतो तो ते कामाला येणार नाही म्हणते. हा काय करू मी सांगतो पहिले. हा काय करू सांग. अरे मुंशीराम भाऊ ये ना तू खुर्चीवर तर बस तू गरम नको होऊ बा. तुला सांगतो मी सारं सांगतो ना. काय गळा माणूस आहे मुंशीराम भाऊ. ये बरोबर बस तू ये बस. हा सांग रे मला शिवल्या सांगतो आता काय सांगतो सांग ना. बापा मुंशीराम भाऊ त्या बुड्डीच्या मनात तुम्ही जा कमलीच्या मनात. पण कसं आता ते डोंगर नाटकं करून राहिलं. त्याच्या मनात कोणतरी वारा घातला चिन्ह त्या डॅनेच्या म्हणून तो असा बयकला तो. थांबा ना तो म्हणजे रस्त्यावर रिनच ना बुडा लाईनवर रिनच तो उपाशी राहिला बरोबर आहे ते. उपाशी राहायला गेला त्याला 7,500 घेतात. आता राहायचं का तू उपाशी. त्याचे 3 महिने निघतात एवढ्या पैसे. तू म्हणतो की उपाशी राहायला गे बरोबर येते कायचं काही. बाबा 7.5 दिवसही पुरत नाहीत. काय सांगा धुले काजू बदाम पिस्तान ते स्थानलं त्या डांगऱ्या खायले. तो किती दिवस पुरणार आहे त्याला खायले. गावात कोणी हुंगून नाही राहिले त्याले येणार त्यातच मुंशीराम भाऊ हातपाय जोडायले सांगतो तुले. तुझ्याच कामाली ते डोंगरी त्या डोंगरीला दुसरं कोणी सांगत बी नाही. कारण चावड आहे कोणाला कधी फसवून काय सांगता येत नाही ना. तू शिवल्या तू कारणीभूत तू न मला 7,500 डुबवलंस आहे. काय तिकडे गेलो असतं तर 500 काम झालं असतं. 7,500 गेले काहीच भेटलंही नाही. त्या कमलीनं मला काठाने लागू दिलं नाही बाबू. 7,500 रुपयात मध्ये गेलं लागला सारा चुना. ते डोंगर माजून राहिलं ते डोंगरीला फटत नाही कामाले. आता कसं करा म्हणून शिवल्या तुला सांगतो मला ते डोंगरी पाहिजे म्हणजे पाहिजे कमली पाहिजे मुले. मा म्हणले याला विचार आता. बाबा मुंशीराम भाऊ तू काहीच बोलता करतो बा. अरे बा धीमे घ्यायला लागत असते एकदम नाही जमत ना. तू एक कसं आहे माहित आहे का झटकन पटकन तसं नसते होत ना. मुंशीराम भाऊ डालडा थिजला एकदा तर पगायला बी टाइम लागत असते ना. तसं या गोष्टीचा थोडस प्रेमान घ्या लागते. पण तो डंगऱ्या मारला ना त्या कमलीला कामाला पाठवत नाही म्हणते ना महाराज. आता कसं करू सांग आता कसं करू. ते डोंगरी जर राहिलं नाही तर मा मेळ कसा येईन मा मेळ.
कसं करू मग माय 7:30 लागला की माचून ते डोंगर देणार आहे का? कुठून देईन पैसा? बरं बरं, तो डंगरा माजू द्या ना, माजला तर माजू द्या. बुडेली मी सांगतो ना जाऊन. हा बुडे, तू कामाला जात नाही का? मग 7,500 फुकायचे आहेत का मुंशीराम भाऊचे? हा, गावात कोणी तुम्हाला हेपलून नाही राहिलं, कोणी तुमच्या तोंडावर थुकेले तयार नाही. म्हणजे तुम्हाला शिंगलभर पाणी पाजायला तयार नाही कुणी. आणि त्या मुंशीराम भाऊ मदत केली, तू कामाला जात नाही मुंशीराम भाऊच्या? चाल बरं, चाल त्या डोंगरीला सांग काय आता. चाल लवकर, उठ उठ लवकर, सांग तिला सांग. हा चला तुम्ही, चला मी येतो. डोंगरीला सांगतो मी. तुला जमलं पाहिजे. हा ना म्हणजे ना बोल, टेन्शन ना घेणं, जमवतो ना मी, जमवतो ना. आणि तू बाबू, तू याच्यात जर जमलं नाही तर मी आज तुला सांगतो तिच्या त्या पालात जाऊन रात्री गेम करणार. हो, माझ्या 7:30 मी वसूलच करणार. हो, तुला सांगतो मी. मस्त म्हणजे खराब व्हायला आता. अरे बाबा, असं करू नका हो बापा, धरू गिरू नका तिला रात्री. हो, त्या कमलीले सांगून राहिलो, फालतू का माझं घेणं ना देणं. मी करतो चापे चापे, बरोबर लाईन लावतो मी, टेन्शन घेऊ नका. हो, चाल चाल मुकोड्या, चाल. तुझ्या खर्च निराळा, तिचा खर्च निराळा, मी जसं पोचूनच राहील तुम्हाला तो काही बी. चल चला हो बाबा, बरोबर कुठं, चला. का बा ते डंगरी गाडी आली ती कमली अटीसा? गाडी आली ती, काय होतं तिचं अटीसा? काय होतं? आलती अटीसा शेपूट हलवायले. तिला वाटलं जमते का जमते का, तिला वाटलं मी डॅनीचा. पण डॅनीचा वरचा मी तिच्या म्हणजे कब्जात येत नाही मावर. ते म्हणजे हे करायला आलती. ते आलती ना अटीसा, लडपड केलं तिनं, माफी मागे. भाऊजी असं नाही, भाऊजी असं नाही, मी तुम्हाला चहा देतो करून, खाऊ घालतो, हे करतो, ढमुक करतो. हे डंगरी साऱ्या गावाची चावट आहे बरं आबा, सांगून राहिलो तुम्हाला मी. ते फसवते तुम्हाला. तिनं मा आबा, डॅनी आबा असाच फसवला. काय सांगा तुम्हाला गोड बोलून. अरे बा, मी काय डॅनी दिसून राहिलं का तुले? डॅनी पगल अशी हागळी नाही पगणार. मला तर काय समजलं ठेवायला ता की मावर मौनी टाकून राहिली म्हणून. मावर ते लाईन मारते, मला पटा प्रयत्न करून राहिली. तिला माहित आहे झ्यांग्याला जर पटवला आपण तर 4 एकर वावरही भेटते, घरही भेटते. पण हागळी त्यातला नाही, पटणारा नाही. तिचा तर प्लॅन आहेच तो. तुम्ही ना जमीन घर मला दिलं ना, त्यापासून ते मागे पुढेच करून राहिले. आज मली आलता तो डंगरा डॅनी माफी मागायले. माफ कर म्हणणार तू, डमुक टमुक चूक झाली, आता चांगलं वाग होईन डमुक. हातपाय जोडे. त्या दोघांचे बी प्लॅन आहेत. हे दोघही नाटक खोरे आहेत. हे यायचं ऐकायचंच नाही आता. सायजेली फिरू दे गावामध्ये पुऱ्या. नाही जाऊन पुण्या मुंबईत रोडवर भीक मागतील सायजे जाऊन तिकडे. असे थंड होऊ दे सायजेले. ना मले हातपाय जोडे तो डंगरा. मी म्हटलं मला काय घेण देणे, तू चालला जाय ना, रॉक्स खाऊ नको. आणि आता घरी येऊन राहत डंगरी दिसली अटीसा. म्हटलं हे कासाठी आली अटीसा सायाची बा घरी. आता कसं आली ते गोड गोड बोलायले, चोपड चापड घरी आली. जमते काय बुवा. पण हा गडी काही जमू देणारा बोजेट नाही. मी काही तिच्या कोसाड्यात सापडून नाही राहिली. अरे ते तर मला आयला बी होण्याची पण मी तिचं म्हणजे चाकोरीवर चाकच नाही बसू देऊन राहिलो. तिले आली की काढूनच देतो. खाली जा निघडू, खाली जा अडून निघ, असंच बोलतो मी, उघडत बोलतो ना. म्हणून ते कसं जमून नाही राहील तिचं. गोड, अरे बापा, अशी मिट्टी सोरी बोलते, अशी गोड बोलते की बस, की माणूस पगयतेच बिलकुल. अशीच कमली माणसाईले फसवत येते गोड बोलून. बरोबर मावर आहे की नाही, ते लाईन मारून राहिली, डोरे टाकून राहिली. म्हणून ती 2 खेपोटीसा आली. आली की अशी लागवट आहे की 1-1 घंटा जात नाही. 1-1 घंटा बसते टीसा, म्हणजे माझ्यासोबत बोलते. फसान तिचे ते बावन आहे बरं. अच्छा फसवते ते लाईन मारते बरं. लाईन मारता मारता घरात गंमत होता. आता होईन लाल गान मग. घोर नाही झाला पाहिजे काही. आणि कसं डॅनी बुड्याचे मोठे भाऊ आहे म्हणून म्हटलं. हे बाबा, मी काय चावट आहो काय रे? चावट नाही ना बाबा मी. पाहिजे सांभाळून. तो आपला विषय जाऊ दे, बंद करतो. गावातले माझे दोस्त येऊन राहिले, उखाई आला आणि कंदिले आला. त्याच्या देखत काढशी नाही विषय. काही काढत नाही तो विषय, बंद आता आपला. दोघा जणांचा विषय होता तो. घरातली गोष्ट बाहेर काढ टाकतो आपण, बंद. पार्टीसाठी हे काप गड्या कोंबड्या. मानाचा कोंबडे जसे काही फुकायचे आहेत. इथे बीजा चटकले बा, दोघंही सणवले का. उठली सुटली की गड्या चाल, कापू कोंबडा.
हो गड्या झांगू, तो डॅनिया आमच्या जो आलता गड्या, हातपाय जोडले त्यानं, माफी मागेतो आम्हाला, माफी मागेतो, कसाच करे, लढेन पोलेन बापा. त्याला म्हटलं आम्हाला काही माफी मागू नको, तू तिकडेच जायचो, भावा जो झेंगो जो आणि त्याला माफी माग, आम्हाला नको म्हणू काही. बापा रे, तुमच्या जो आलता का तो, म्हणजे आईनं सारा ठरूनच करायला प्लॅन. तो डॅन्या तुमच्या जो आला आणि ते कमली माझो आली माफी मागायले. दोघाही शाळा आहे, विठ्ठल नामाची भरोयला येईन, यायचा काहीतरी फसवायचा प्लॅन आहे, दोघंही जावी. हा बा, ठरूनच करायला येई ना, म्हणून तर बुडा इकडे गेला आणि बुड्डी तुमच्याच आली. बरोबर आहे, माझी आलता तो डंगरा. दोघांशी बरोबर मिली भगवत आहे. म्हणजे डॅनी बुडे जर नाही जमलं तर बुडी जाण जमीन, बुडी तुम्हाला पटवून. कसं बाई दिसली माणूस पगयते. बरोबर आहे, शाळा द्यायची नाही. आता कसं त्याला प्लॅन करायच लागेल, रस्त्यावर पुरा यायला उपाशी तापाशी राहून राहिला, पोटात नाही. कसा लिलबिल चिलबिल करून राहिला. आता कसं झपही लागत नशीन, कारण गोदरीच्या कोपऱ्यावर आहे, उवाचा वास खाय झप लागेल तरी सांग खायनाच नाही म्हणा खायले. माफी मागेन काय, म्हणजे ताल होता त्याचा, कसाच करी बिचारा. ते लेकरू घेऊ फिरते गावामध्ये, त्याला फिरू द्या हरामखोराले, तिले फिरू द्या ते लेकरू घेऊ. ता समजून द्यायला आयता डांगरा खाणं कसं असते आणि कमाईचं खाणं कसं असते. तो डॅन्या कमलीला घेऊन तू याजो येऊ शकते अटीसा की भाऊले माफ करा, मुले माझं चुकलं, ढमुक झालं, हातपाय जोडीन तो नाक घासीन तू याजो. अरे वा, थोडस सांभाळून बरं. त्या दोघांचं कसं तेच चालू आहे आता, कारण की त्याचं भागून नाही राहिलं. त्याला पाहिजे जमीन बी पाहिजे, घरही पाहिजे, तर तो द्यायचा मेळ येते, नाही तर काय मेळ येत नाही. त्या जमीन आणि घर आणि मी देतो त्याले, हा घे ना मामा बोडशा म्हणा सोट्या. आता उबाई नाही करत मी त्याले, हरामखोर राहिले, डुकरायले. असे ना मा भाऊ, तिकडे मर म्हणा, तिकडे डाय भीक माग तिकडे. काही देऊ नको हरामखोर राहिले. बस झाला तो त्या डोंगराचा विषय बंद करून टाका बरं तुम्ही. चला मस्त, आता मी भाजी बनवतो, कोंबडा कापतो चांगला प्युअर जा, आणि तुम्हाला एक देशीचा आणतो. हा बापे सांग ना. हो बापा, काही देशी आणू नको, काही तो गावरान कोंबडा कापू नको. फुकाचं खाय जायला स्वस्त मग काय बाबू, 800,000 रुपयाचं नुकसान काले करून आला फालतू, घेण ना देणं जास्त झाले काय. काय कापू नको, रोज खाल्ल्यानं काही मासे येत नाही माणसा अंगा. आपल्याला तर म्हणून राहिला रे, फुकाचं खाय जायला स्वस्त मग काय. आपल्याला नाही भाऊ, ते तुले म्हणत असेल, तू आहेस ना फुका खाणारा. एक दिवस कधी काही अर्धा पाजला नाही, कोण्या दिवशी काही म्हणजे कोंबड्या गावरान कोंबड्याचं मटण तर सोडून दे, साधले का चिकन नाही खाऊ घालत तू. कोणजीला नुसतं कसं तुले कसं फुका टाकण्या पाहिजे खायला कोणजीला. मी तर माझ्या घरचा तिसऱ्या दिवशी कोंबडा कापून राहिलो. तुझ्यासारखं थोडी आहे आपलं का. बा काही नाही ना, आता खायावून गेलं का काही राजा बुडे बा. मस्त आता गावरान कापतो, बसा आठी जा तुम्ही 3 जण गप्पा गोष्टी करा. गावात जातो, पावठे आणतो 3 तुम्हाला तर येईल. मस्त मारा आणि कसं मस्त झोपा आठी आपल्याडी. तुकड्या काय आणू नको, मा कसं पोट डंबारेला. राहू द्या, तुम्ही नका खाजा, पण आम्ही खातो 3 जण. तुमचं पोट डमारेला राहू दे जा तुम्ही. आणतो मग मी जातो. मला आठवण येऊन राहिले कोंबड्याची, मी आईला दिवसा खाल्ला नाही. राहू दे मग, कोण देईल तू. पोट डंबारेला तू मग याच्यासाठी काही आणजोर बा दुसरं काही चिप मी बांधू याच्यासाठी. नाही तर मग सोयाबीनच्या वड्या घेऊन येतो, त्या टाकून देऊ त्या रश्यात. कोणती खाव करते विचार, कुठून पोट डंबारेल म्हटलं यानं. नाही तसं काय नाही, भाजी व्हायचं क्लिअर होते म्हणा, होते ना. पाहू ना मग काय, मी न खाल्ली की थोडं सगून जाते. काही नाटकं करू नका, काही पोट डंबारेले काही नाही. बुड्याला म्हटलं तुम्हाला फुकाचं खायला सस्त मग काय, म्हणून म्हटलं तुम्ही ना पोट डंबारेला. आम्हाला माझ्या तुम्ही खायला किती तन्य आहे. चुपचाप बसा, मुकाट्यानं खाऊ घालतो मी तुम्हाला बी. चला मग बसा तुम्ही 2-3 जण. आला मग मित्र, आता करतो कसं आम्ही कोंबड्याची पार्टी. आता पुढे कसं श्रावण लागणार आहे, मग पुढे काही मेळ येणार नाही, तर मग कसं आधीच वा गावरान कापला, मस्त आपली दारू मरू मारली ओके मध्ये. हा वा मित्र, आता कसं आताच खाऊन घ्यायला लागेल, मग पुढे काही नाही, महिना राखणार आहे आपल्याला एकतं. चला मग, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर वाढून नाही राहिले मित्र. व्हिडिओ चांगले नसतात काय, व्हिडिओत काही प्रॉब्लेम येत असेल तर ते सांगा मित्र.